सूत्रधार मध्ये ऐकूया सात्यकीची कथा, कुळाचा बदला. युद्धात अर्जुनानं सात्यकीचं रक्षण करणं अयोग्य आहे असं म्हणत भूरिश्रवानं रथत्याग करून आमरण उपोषणाला सुरुवात केली. ही संधी मिळताच सात्यकी आपली तलवार काढून धावला आणि सर्वांनी अडवून सुद्धा त्यानं भूरिश्रवाचं मस्तक धडावेगळं केलं. महाभारतात अनेक वीर योद्ध्यांच्या कथा सापडतात. काही वीर असे आहेत ज्यांच्या गाथा शतकानुशतके गायल्या जात आहेत. मात्र काही वीर असेही आहेत ज्यांच्या कथा अबोल राहिल्या आहेत. असाच एक वीर महारथी योद्धा होता, सात्यकी. सात्यकीच्या या अमर कथेची सुरुवात दोन कुळातल्या वैरापासून होते. पुरुरवाच्या कुळात शूर नावाचा तिन्ही लोकी विख्यात राजा होऊन गेला. त्याच्या पुत्राचं नाव शौरी होतं, जो पुढे वासुदेव नावानं ओळखला गेला. शूराच्या कुळात बलशाली शिनीचा जन्म झाला. जेव्हा देवकन्या देवकीचं स्वयंवर झालं तेव्हा तिथे अनेक क्षत्रिय उपस्थित होते. त्यावेळी शिनीनं सगळ्या राजांवर विजय मिळवला आणि वसुदेवासाठी देवकीला आपल्या रथावर बसवलं. या दरम्यान बाल्लिकाचा पुत्र कुरुवंशी सोमदत्तानं शिनीला पाहिलं तेव्हा त्याला हा पराक्रम सहन झाला नाही. त्यामुळे सोमदत्तानं शिनीला मुष्टियुद्धाचं आव्हान दिलं. हे युद्ध अर्धा दिवस चाललं. मुष्टियुद्धादरम्यान शिनीनं सोमदत्ताला जमिनीवर आपटलं आणि त्याचे केस पकडून त्याला लाथ मारली. त्यानंतर शिनीनं मेहरबानी करून सगळ्या राजांसमोर लज्जित करून सोमदत्ताला सोडून दिलं. या अपमानाच्या आगीत होरपळणाऱ्या सोमदत्तानं महादेवांची उपासना केली. त्यामुळे महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी सोमदत्ताला वर मागायला सांगितलं. तेव्हा सोमदत्त म्हणाला, महादेवा, मला एक असा पुत्र द्या जो शिनीच्या पुत्राला 1000 राजांच्या उपस्थितीत युद्धात धरणीवर पाडून त्याला लाथ मारेल. महादेव उत्तरले, हे कधीच शक्य नाही, कारण शिनीच्या पुत्रानं माझी उपासना करून कोणाकडूनही मृत्यू प्राप्त न होण्याचं वरदान मिळवलं आहे. पण मी तुझी इच्छा वाया जाऊ देणार नाही. तुझा पुत्र शिनीच्या पुत्राला युद्धभूमीवर मूर्छित करेल, पण तो त्याच्या हातून मारला जाणार नाही. एवढं बोलून महादेव अंतर्धान पावले. त्यानंतर सोमदत्ताला भूरिश्रवा हा पुत्र झाला आणि शिनीच्या वंशात सात्यकीचा जन्म झाला. महादेवांच्या वरदानानुसार महाभारत युद्धात भूरिश्रवानं सात्यकीला धरणीवर पाडलं आणि त्याला लाथ मारली. पण ही परिस्थिती निर्माण कशी झाली तो प्रसंग आता ऐकूया. जयद्रथाचा वध करण्याची प्रतिज्ञा घेतल्यानंतर अर्जुन जयद्रथाचा वध करण्यासाठी कटिबद्ध झाला. दुसऱ्या बाजूला सात्यकी द्रोणाचार्यांसह अनेक वीरांना पराजित करत अर्जुनाकडे मार्गक्रमण करू लागला. सात्यकीनं एवढं भीषण युद्ध केलं होतं की त्याच्यातली शक्ती संपत आली होती. ते पाहून भूरिश्रवानं अचानक सात्यकीवर हल्ला केला. सात्यकी आणि भूरिश्रवा परस्परांना आव्हान देत ललकारत एकमेकांना भिडले. एकमेकांवर बाणांचा वर्षाव करत असताना भूरिश्रवाची बाजू बळकट होऊ लागली आणि भूरिश्रवानं सात्यकीला 10 बाणांनी जखमी केलं. त्यानंतरही भूरिश्रवांनी न थांबता सात्यकीवर बाणांचा वर्षाव सुरूच ठेवला. सात्यकीकडे अजूनही शक्ती शिल्लक होती, म्हणून त्याने भूरिश्रवाचे आकाशातील सर्व बाण नष्ट केले आणि भूरिश्रवाला जखमी केलं. यानंतर दोघांनीही एकमेकांचे घोडे मारले आणि एकमेकांची धनुष्येही मोडली. धनुष्य मोडल्यावर दोन्ही योद्धे तलवार उपसून एकमेकांवर चालून गेले. एका हातात बैलाच्या चामड्यापासून बनवलेली विशाल ढाल आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन दोघं एकमेकांवर तुटून पडले. सतत युद्ध करता करता त्यांनी एकमेकांची ढाल मोडली आणि मग ते मल्लयुद्ध करू लागले. दोघांनी मल्लयुद्धातल्या सर्व 32 कलांचा वापर केला. अत्यंत थकून गेल्यामुळे सात्यकीची ताकद क्षीण होऊ लागली. याचा फायदा घेत भूरिश्रवानं त्याला धरणीवर आपटलं आणि त्याला लाथांनी तो मारू लागला.
त्यानंतर सात्यकी भूरिश्रवाचे केस पकडून त्याला फरफटत घेऊन गेला आणि त्याने त्याची तलवार उचलली. ते पाहून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे पार्था, तुझ्या शिष्याचं सात्यकीचं रक्षण कर. हे ऐकल्यावरही अर्जुनानं गांडीव धनुष्यावर सुरीच्या आकाराचा बाण चढवला आणि भूरिश्रवाचा तलवारधारी उजवा हात कापून टाकला. त्यावर भूरिश्रवानं अर्जुनाचा धिक्कार केला आणि तो म्हणाला, अर्जुना, 2 लोकांच्या युद्धात तू माझी दिशाभूल करून माझ्यावर हल्ला केला आहेस. हे युद्धाच्या नियमांविरुद्ध आहे. त्याच्यावर झालेल्या या अन्यायामुळे भूरिश्रवा उपोषणाला बसला. ही संधी पाहून सात्यकीने तलवार उचलली आणि भूरिश्रवाचा शिरच्छेद केला. अशा रीतीनं 2 राजघराण्यांमधील वैर कायमचं संपलं.